नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्ह. तर चला तर टाइम न घालवता आपण बघूया कैरीचं पन्ह. चला तर मग सुरू करूया. इथे मी एक मोठी कैरी उकळून घेतलेली आहे. कैरी गार झाल्यावर आपण कैरीचा सगळा गर काढून घेणार आहोत. कैरीचा सगळा गर सगळ्या बाजूने काढून घ्यायचा आहे. गर काढून झाला की आपण तो एकदा मिक्स करून घेऊ. एक वाटी चिरलेला गूळ घेऊ. एक ग्लास पाणी मिक्स करायचं आहे, जेवर गूळ विरघळत नाही त्यावर. गूळ विरघळत आला की आपण कैरीचा गर घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचा आहे, जेवर गूळ विरघळत नाही तेवर. गूळ एकदा विरघळला की आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि आपलं कैरीचं पन्ह तयार आहे.